नमस्कार मित्रांनो. आजच्या भयकथेमध्ये आपण गिर्या हा जो भुताटकीचा प्रकार आहे त्याच्या संदर्भामध्ये असलेली एक भयानक घटना पाहणार आहोत. गोष्ट काय लांबची नाही, एक 6-7 महिने झाले असतील ह्या गोष्टीला. तर गिर्या हे भूत नक्की निर्माण कसं होतं, तर एखाद्या व्यक्तीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला किंवा एखाद्याने पाण्यात उडी मारून आत्महत्या केली किंवा एखाद्याचा अपघात होऊन पाण्यात बुडून मृत्यू झाला, तर त्या जो मेलेला माणूस होता त्याच्या आत्म्याचं रूपांतरण हे गिर्यामध्ये होतं. म्हणजे हे पाण्यात राहणारं भूत, आणि हे फार कडक असतं किंवा डेंजर असतं किंवा भयानक असतं. एखाद्याला लागलं की ते त्याला सोडत नाही. असं हे गिर्या नावाचं भूत असतं, पाण्यात राहणारं. त्याच्या संदर्भातली गोष्ट आहे माझ्या आत्तेभावाच्या बाबतीमध्ये घडलेली. तर मित्रांनो, माझा आत्तेभाऊ एका कंपनीमध्ये कामाला होता आणि त्या कंपनीमध्ये 7-8 युवक त्याच्यासोबत काम करणारे त्याच्या डिपार्टमेंटमध्ये. आता यांच्या पार्ट्या चालायच्या कोणाच्या तरी घरी, कधी-कधी हॉटेलवरती जायचे, कधी-कधी कंपनीत कोणीतरी बनवून आणून द्यायचा. अशा त्यांच्या पार्ट्या चालायच्या. एके दिवशी सगळे मित्र म्हणतात की आपण ना बाहेर कुठेतरी निसर्गाच्या सानिध्यात वगैरे अशी बाहेर जाऊन कुठेतरी पार्टी करूया, हे हॉटेल वगैरे घरामध्ये पार्टी करण्यापेक्षा कोणाच्या तरी जाऊन. तर आता जागा अशी मिळणार कशी पार्टी करण्यासाठी? तर त्यांच्यामध्ये ना रुपेश नावाचा एक युवक असतो आणि तो म्हणतो की अशी एक जागा आहे. इथून 6-7 किलोमीटर ते माझ्या मामाचं गाव आहे. त्या गावामध्ये मामाचं घर देखील आहे आणि घराच्या पासून 2 किलोमीटर अंतरावरती एक मोठा तलाव आहे आणि त्या तलावाच्या काठालाच मामाची 2-3 एकर आंब्याची बागायत आहे आणि तिथे त्याने एक शेतघर बांधलेलं आहे छोटंसं. तर आपण तिथे जाऊन पार्टी केली तर? तर सगळे तयार झाले. त्याच्यामध्ये तो माझा भाऊ देखील होता, ज्याचं नाव होतं राज, आत्तेचा मुलगा. तर ते म्हणाले, "ठीक आहे, मामाला विचार." आम्हाला तो परमिशन त्याने दिली, तर आपण तिथे पार्टी करू. त्याने दुसऱ्या दिवशी लगेच मामाला फोन लावला आणि मामाला सांगितलं, की "मामा असं-असं आहे. आम्हाला त्या शेतघरावरती मित्रांना पार्टी करायची आहे." तर मामा त्यांना सांगतो, की "ठीक आहे, तुम्ही ड्रिंक वगैरे काय करणार नसाल, नुसती पार्टी करणार असाल तर मी चावी देईन. नाहीतर बाकीच्या लफडे तुम्ही करणार असाल तर चावी देणार नाही." तर हा सांगतो, की "नाही, आमच्या ड्रिंक करणारे वगैरे कोण नाहीत. तर आम्ही फक्त त्याला चिकन वगैरे तिथे काहीतरी बनवून खाणार आहोत." तर मामा सांगतो, की "ठीक आहे, पण तुम्ही दिवसाची पार्टी करा, म्हणजे रात्रीची वगैरे पार्टी करू नका म्हणून." तर हा म्हणतो, की "ठीक आहे, माझ्या मित्रांना सांगतो" म्हणून. दुसऱ्या मित्रांना हा सांगतो, मामाने असं-असं सांगितलंय, की दिवसाची पार्टी करा, रात्रीची पार्टी मात्र तिकडे करू नका म्हणून. तर हे म्हणतात, की की "कशाला? काय होतंय रात्रीची पार्टी करायला?" तर तो म्हणतो, की "मामाने असं-असं सांगितलंय, आता त्याला आपण तरी काय करणार?" आता हे सगळे ठरवतात, की कारण मामाचं घर त्या शेतघरापासून 2-3 किलोमीटर अंतरावरती होतं. हे ठरवतात, की मामाला सांगायचंच नाही आपण रात्रीची पार्टी करणार. आपण करायची आहे दुपारी म्हणून सांगायचं आणि रात्री पार्टी करायची. आता हे सगळे मामाच्या सोबत खोटं बोलणार होते. आज शुक्रवार होता आणि शनिवार, रविवार ह्यांना 2 दिवस सुट्टी होती. तर शनिवारी सकाळीच रुपेश आपल्या मामाकडे जातो आणि त्याच्यावर माझा जो आत्तेभाऊ आहे, राज, तो देखील जातो आणि मामाकडे जाऊन हे चावी घेतात आणि चावी घेतल्यानंतर मग मामा त्यांना काही गोष्टी सांगतो, की तुम्ही संध्याकाळी 6-6:30 पर्यंत तिथून ते शेताचं घर आहे, जो मांगर आहे तिथून तुम्ही यायचं. तिथे तुम्ही कात्र वेळेनंतर राहू नका आणि रात्रीचे तर मुळीच राहू नका. तिथे आम्ही कोण रात्रीचे राहत वगैरे नाही. तिथे बऱ्याच जणांच्या बागायती आहेत, त्यांची शेतघरं आहेत, पण तिथे कोण राहत नाही. तर रुपेश होतं, "का मामा तिथे कोण कशाला राहत नाही?" "नाही, तो काठ आहे ना पाण्याचा, तलावाचा, तिथे थोडासा डेंजर आहे तो एरिया. थोडे भुताटकीचे प्रकार घडतात तिथे. त्यामुळे तिथे कोण आमच्यातलं राहत नाही आणि तुम्ही देखील राहू नका. 6-6:30 पर्यंत तुम्ही घरी निघून जा म्हणून." तर हा आता खोटं बोलतो, की "ठीक आहे, आम्ही संध्याकाळी 5-5:30 पर्यंत घरी येऊ" म्हणून. आणि चावी घेऊन हे दोघेही, राज आणि रुपेश, निघतात. दुसऱ्या दिवशी सगळे जण संध्याकाळी 4 वाजता त्या रुपेशच्या मामाच्या शेतघरामध्ये, त्या शेतमांगरामध्ये पोहोचतात. तिथे पोहोचल्यानंतर ते जो डोंगराळ भाग असतो असा उताराचा, आणि त्या उताराला थोडंसं प्लेन करून ते छोटंसं घर बांधलेलं असतं. चिरेबंदीने वरती पत्रे असतात आणि समोर थोडासा उतार गेल्यानंतर 50-60 फुटावरती ते मोठं तलावाचा काठ सुरू व्हायचा आणि ते तलाव भलं मोठं होतं आणि त्या तलावाच्या एका बाजूला पूर्ण अशा सगळ्यांच्या बागायतीच होत्या आणि प्रत्येकाची कंपाऊंड वगैरे केलेली होती. तर ते पाणी असं भरपूर लांब लांबपर्यंत पसरलेलं होतं, निळशार असं पाणी. हा एरिया त्यांनी बघितला आणि ह्यांना सगळ्यांना आनंद झाला, की मस्तच व्ह्यू आहे असा निसर्गाचा आणि हाच पार्टी करायला मजा येणार.
4-4:30ला सगळे बाहेर चूल वगैरे लावतात. त्याच्यानंतर लाकडं वगैरे जमा करून जेवण करायला सुरुवात करतात. आता ह्याने मामाला फसवलेलं असतं, की दुपारी आम्ही पार्टी करणार म्हणून सांगितली होती आणि हे रात्रीचे तिथे राहून पार्टी करणार होते. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सगळ्या ह्यांची तयारी झाली आणि जेवण बनवतायत सगळेजण. काय आणलेलं सॉफ्ट ड्रिंक वगैरे खातायत, काय-काय स्नॅक्स वगैरे आणलं ते सगळे खातात, गप्पा गोष्टी चालल्या आहेत. आणि यातले 2-3 जण त्या समोर त्या तलावाच्या काठावरती अंघोळीला गेली आणि यांची सगळ्यांची अंघोळ व्यवस्थित चाललेली आहे. तर अंघोळ करता-करता त्यांच्यापासून काहीतरी 100 फूट अंतरावरती पुढे आणि कोणतरी एखादा माणूस त्या पाण्यामध्ये अंघोळ करतोय असं त्या एका दोघांना दिसलं. तर हे सगळेजण म्हणतात, की तिथे कोणतरी पण पार्टीसाठी वगैरे कोणतरी आलंय पुढच्या त्या शेतीमध्ये. कारण तिथे कोणतरी एक माणूस अंघोळ करतोय. तर बाकीचे सगळे बघतायत, की कुठे? त्या बाजूला. तर सगळेजण बघतायत तर ते म्हणतात, "नाही रे, इकडे कोणच माणूस नाही. आपल्याला येऊन इथं 2-2.5 तास झाले. पण कोणीच माणूस इथे येता जाताना आपल्याला दिसला नाही" म्हणून. तर हे दोघे-तिघे सतत सांगायचे, "तो बघ तिथे कोणतरी अंघोळ करतंय. आत्ता तो पाण्याखाली गेला. आता तो पाण्यातून वर आला." पण ह्यांना 4-5 जणांना काही हे दिसत नव्हतं. आता हा विषय त्यांनी थोडासा बाजूला टाकला आणि मग सगळेजण पुन्हा एकदा त्या पाण्यातून वरती आले आणि मग रात्री त्यांच्या थोड्या गप्पा गोष्टी चालल्या. शेकोटी वगैरे त्या शेतघराच्या समोर यांनी बनवले, यांच्या गप्पा गोष्टी चालल्या. 10 वाजता याने ठरवलं, की आता जेवण वगैरे करायचं. तिथे लाईट ही सौर ऊर्जेवरती चालणारी लाईट त्या घरामध्ये होती आणि घर छोटंसं होतं, मोठं नव्हतं. बाहेर असा वरांडा आणि आतमध्ये 2 खोल्या. बस एवढंच ते घर होतं. तर 10 वाजता यांचं जेवण वगैरे सगळं आटपेपर्यंत 10-11 वाजले आणि 11 वाजता आता रुपेशच्या लक्षात आलं, की आपण राहिलोय खरं इकडे रात्री. मामाने सांगितलं आणि ह्याने मित्रांना पण सांगितलं होतं, की असं-असं मामाने सांगितलंय म्हणून. पण यांचा असल्या गोष्टींवर विश्वास नव्हता, की भुताटकी किंवा डेंजर एरिया, इथे भूतं असतात. ह्या सगळ्या ते नवतरुण असल्यामुळे या गोष्टीवरती त्यांचा विश्वास नव्हता. आता ह्यांचं जेवण वगैरे झालं. रुपेशच्या ही गोष्ट लक्षात आली, की आता काय करायचं? आता जायचं रात्री इथून की इथेच झोपायचं? आता तो मित्रांना सांगतो, की "आपण जाऊया का रे इथून? आता जेवण वगैरे तर सगळं आपलं झालंय. आता आपण निघलो तर चांगलं होईल" म्हणून. बाकीचे म्हणतात, "अरे काय कशाला एवढी घाई करायची? आता वाजले 11. इथे झोपूया, सकाळी आरामात जाऊया म्हणून. तुझ्या मामाला काही कळणार नाही." तर रुपेश आता गप्पच राहतो. तो म्हणतो, की "ठीक आहे. एक रात्रीचा तर विषय आहे." आता मित्रांनो, रुपेश सगळ्यांना सांगत असतो, की आतमधली जी खोली आहे ना, म्हणजे हॉल टाइप थोडासा तो एरिया होता आतमधला. तर सगळेजण आपण ना त्या हॉलमध्ये झोपूया. असं रुपेश त्यांना सांगतो. टोटल हे 8 मित्र. पण जर आतमध्ये झोपलो ना, तर त्या फॅनची व्यवस्था त्या ठिकाणी नव्हती. त्यामुळे थोडंफार गरम होत होतं. आता दोघे-तिघे जण म्हणजे याच्यामध्ये माझा जो आत्याचा मुलगा आहे राज, त्याच्यानंतर आणि त्याचे 2 मित्र हे म्हणाले, की आम्ही बाहेरच्या वरांड्यात झोपतो. आता हा वरांडा पूर्णतः ओपन होता. म्हणजे त्या वरांड्यावरती झोपलं तर समोर तो असणारा तो तलाव अगदी स्पष्ट डोळ्यांनी दिसायचा. कुठे-कुठे अशी झाडं होती आणि त्या घराच्या मागे पूर्णतः बाग होती ती. आणि तो काठ तलावाचा ते तुडुंब भरलेलं पाणी तलावात अगदी निळशार पाणी डोळ्यांनी दिसायचं रात्री. चांदणं होतं आणि ह्या तिघांनी निर्णय घेतला, की आपण बाहेर झोपायचं. बागेचे 4-5 जण हे आतमध्ये झोपू देत म्हणून. पण रुपेश सांगतो, की तुम्ही बाहेर झोपू नका. चला सर्वजण आतमध्ये झोपूया. नाहीतर सगळे बाहेर झोपूया. पण हे तिघे ऐकत नव्हते ना, आम्ही बाहेर झोपणार, तुम्ही आतमध्ये झोपा. आणि राज आणि त्याचे 2 मित्र हे बाहेर झोपले. रुपेश आणि 5 जण ते आतमध्ये झोपले. मित्रांनो, गप्पा गोष्टी करता करता यांना झोप लागली आणि झोप लागल्यानंतर आजूबाजूचा तो जो परिसर आहे तो सगळा चांदण्यामध्ये पूर्ण स्पष्ट नाही पण अस्पष्ट असा दिसत होता. रातकिड्यांची किरकिर सुरू होती आणि जो हा माझा भाऊ आहे राज, त्याला अचानकपणे जाग आली आणि तो उठून अंथरुणावरती बसला. वरांड्यामध्ये झोपला होता. आता समोर त्याला तो तलावाचा काठ, ते तलावात भरलेलं पाणी सगळं दिसतंय. आता ह्याला चष्मा होता. आता हा उठून बसला ना, तर ह्याला कसं वाटलं, की कोणतरी अंघोळ करतंय. त्या अंघोळ केलेल्याचा जो पाण्यात आपण जेव्हा डुबतो ना, तेव्हा तो डुबलेल्याचा पाण्याचा आवाज होतो ना, तो पाण्याचा आवाज त्याच्या कानावरती पडला आणि त्याला जाग आली होती. हा उठून बघतोय तर समोर त्याला चष्मा नसल्यामुळे काही दिसेना. मग त्याने ते चाचपडत उशाला ठेवलेला चष्मा आपल्या डोळ्यांना लावला आणि पाहिलं तर समोर त्या तलावाच्या काठावरती म्हणजे कंबरवर एवढ्या पाण्यामध्ये कोणतरी अंघोळ करते असं त्याला दिसलं. आता हे बाजूला दोघे जण मित्र बसले, त्यांना उठवायचं कसं?
त्याला आता थोडासा संशय आला, आतमध्ये झोपलेला कोणते बाहेर आपल्या गेला नाहीये ना. त्याने मोबाईलच्या स्क्रीनवरती पाहिलं तर 12:30 वाजले होते आणि हा म्हणतो की 12:30 वाजता आमच्यातलं तर कोण जाणं शक्य नाही. पण काय प्रकार आहे? समोर त्याला माणूस अस्पष्ट दिसतोय की कोणतरी त्या पाण्यामध्ये बुडतोय, परत वरती येतोय, परत अंग चोळलेल्याचं असं चोळतोय असं त्याला दिसतंय. परत तो बुडतोय, म्हणजे असं साबण लावा ना तसं दिसतंय. तर हा घाबरला. घाबरला तरी देखील ना, तो तसा घाबरट नव्हता स्वभावाचा. पण त्याने म्हटलं की आपण थोडंफार पुढे जाऊन एकदम तलावाच्या काठाला न जाता थोडंफार पुढे जाऊन अंदाज तरी घेऊया कोण आहे, माणूस आहे की आमच्यातला कोण गेलाय किंवा इतर कोणतरी आहेत, हे पाहूया तरी. तर मित्रांनो ना, तो चालत, 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 चालत त्या काठापर्यंत, म्हणजे काठ आता इथून 10-15 फूट राहिला होता आणि त्या काठावरती उभा राहून त्यांनी चष्मा लावला आणि पुढे बघतोय तर एक माणूस त्याच्याकडे पाठ करून पाण्यात डुबायचा, परत वर पाण्यात डुबायचा, परत यायचा आणि ते ज्या पाण्याच्या लाटा आहेत ना, अशा दूर-दूर त्या पाण्यामध्ये त्याची हालचाल व्हायची आणि हाच एकटक त्याच्याकडे पाहतोय. अस्पष्ट, अस्पष्ट दिसत होतं. परंतु कोण आहे नक्की? आपल्या ओळखीचा आहे, आपल्यातला कोण आहे की दुसरा कोण आहे? ह्याची चाचपणी हा करतोय. परंतु ह्याला काही समजेना की नक्की कोण आहे तो? आणि तेवढ्यात ह्याने ठरवलं की चल मरू दे, आपल्याला काय करायचंय? कोण अंघोळ करत असेल तर करू दे. आपण जाऊया वरांड्यामध्ये आणि झोपूया. जसा तो पाठी फिरला ना, तसं त्याने जोरदार एक पाण्यामध्ये अशी असं डुंबतात ना, तसं तो डुबला आणि पाणी जोरदार हलायला लागलं. तसं त्याने पुन्हा एकदा मागे वळून पाहिलं तर पाणी हलताना दिसतंय त्याला, परंतु तो माणूस आता मात्र तिथे नव्हता. हळू-हळू ते हलणारं पाणी काही एक अर्धा पाऊण मिनिटामध्ये शांत झालं आणि सगळीकडे शांतता पसरली आणि आता मात्र हा घाबरला, की मी वळालो इकडे मध्ये यायला, घराकडे यायला. मोठा आवाज झाला, मागे पाहतो तर माणूस कोण नाही. एवढ्या काही सेकंदामध्ये माणूस त्या कंबरभर पाण्यामधून बाहेर यायला त्याला निदान मिनिटभर तरी लागेल किंवा अर्धा पाऊण मिनिट लागेल. पण हा 20-25 सेकंदामध्ये माणूस गायब कसा काय झाला? आणि हा आता मात्र घाबरला आणि हा आता धावायला लागला की त्या घराकडे येण्यासाठी म्हणून. हा जसा वरांड्यामध्ये आला ना मित्रांनो, आणि त्याने समोर जे बघितलं ना, ते आश्चर्यकारक होतं. तिथे जे झोपलेले, त्याच्यासोबत झोपलेले 2 मित्र मात्र अंथरुणावरती नव्हते. अंथरूण तसंच होतं आणि हे दोघेही गायब झाले होते. हा हा प्रकार पाहून तो खूप घाबरला. म्हणला, नक्की काय प्रकार घडतोय माझ्या बाबतीमध्ये? तो तिथे माणूस दिसला, त्याच्यानंतर अचानक तो अदृश्य झाला. आता मी येऊन इथे पाहतोय तर हे 2 मित्र गेले कुठे? अंथरुण तर यांचं तसंच्या तसं होतं. आणि ह्याने जोरदार मात्र आता तो दरवाजा आतमधल्या झोपलेल्या मित्रांना उठवण्यासाठी वाजवायला सुरुवात केली. तर दरवाजाला आतून कडी होती. तर हा म्हणायला लागला की ह्यांना आतमध्ये कोणी घेतलं? एवढ्या रात्री आता 1:15 वाजत आला आणि हा आतमध्ये गेले. मला देखील, जर मी नसेल अंथरुणावरती, मला याने हाक मारली होती, तर मलाही कोणी हाक मारली नाही आणि हे आता अंथरुणातून गायब झाले. आता करायचं काय? जोरदारात तो त्या लाकडी दरवाजावरती आपले दोन्ही हात मारतोय, कोणतरी उठेल म्हणून. एक 10-12 हाक मारल्यानंतर आतमधून रुपेशने कडी खोलली आणि तो बाहेर आला. म्हणलं, "काय झालं राज? काय झालं?" "अरे काय झालं का? माझ्यासोबतचे 2 मित्र कुठे आहेत?" म्हणलं, "अरे तुम्ही तिघे तर झोपला होता ना बाहेर, हे दोघे गेले कुठे?" तर ह्यांची शोधाशोध सुरू झाली. तर मित्रांनो, ते 2 मित्र लघवी करण्यासाठी म्हणून घराच्या मागच्या बाजूला गेले होते. ते फिरून असे पुन्हा त्या वरांड्याकडे आले आणि ते म्हणतात की "काय झालं? काय झालं?" तर ते म्हणतात की "अरे आम्ही तुम्हाला शोधतोय, तुम्ही गेला होता कुठे?" ते म्हणाले की "आम्ही लघवी करण्यासाठी गेलो होतो." पण राज म्हणतोय की "अरे असा-असा प्रकार आत्ता 12, 12:15, 12:30च्या दरम्यान माझ्या बाबतीमध्ये घडला की त्या तलावाच्या काठावरती कोणतरी माणूस अंघोळ करतोय, असं मला दिसलं, म्हणून मी त्याला बघण्यासाठी गेलो, तर तो माणूस गायब झाला." आता रुपेश म्हणायला लागला की "हो रे, आता माझ्या मामाने सांगितलं होतं खरं की त्या तलावाच्या काठावरती भुताटकीचे प्रकार होतात, भयानक प्रकार होतात." असं जेव्हा राजने ऐकलं ना मित्रांनो, तेव्हा त्याचं अंग थंडगार पडलं. म्हणजे तो मनातून एवढा घाबरला, की नक्कीच मग हा भुताटकीचा प्रकार होता. नक्कीच ते भूत होतं जे मला दिसलं होतं पाण्यामध्ये आणि हा घाबरला. याचे हातपाय कापायला लागले आणि तो सगळे मग तिन्ही मित्र पुन्हा एकदा आतमध्ये जाऊन झोपले. जशी सकाळ झाली ना, तसा हा चलबिचल झाला होता राज, आणि त्याला समजेत ना, म्हणजे तो एवढा त्या सगळ्या गोष्टीमुळे, रात्री घडलेल्या गोष्टीमुळे एवढा तो डिप्रेशनमध्ये गेला किंवा त्याचं मानसिक एवढं खच्चीकरण झालं ना, की तो म्हणला, "चला आधी मला घरी सोडा, मला घरी सोडा." त्याची गाडी होती, परंतु गाडी तो स्वतः चालवायला तयार होत नव्हता. मग मित्रांनी त्याला घरी पोहोचवलं. घरी आल्यानंतर मित्रांनो,
खरी गोष्ट मग सुरू झाली, की त्याच्या बाबतीमध्ये तो एवढा घाबरला होता आणि त्या सगळ्या गोष्टीचा परिणाम झाला ना, की तो रात्री असा अचानक उठून बसायचा आणि सांगायचा, की "तो माणूस मला अंघोळ करायला तलावामध्ये बोलवतोय." आता घरी यायची बहीण होती, ती लग्न करून दिलेली होती. घरी आई-वडील म्हणजे 55-60 असं दोघांचं वय असेल. तर वडिलांना त्यांना काय वाटेल, की कदाचित याला भास होत आहे किंवा काय होतं. अशामध्ये 8 दिवस निघून गेले. पण 8 दिवसांनी हाच प्रकार सुरू राहिला. तो अचानक झोपेतून उठून बसायचा अंथरुणावरती सांगायचा, "तो मला बोलवतोय, तो मला नेणार आहे, तो मला पाण्यामध्ये अंघोळ करायला बोलवतोय." आता त्याच्या आई-वडिलांनी असंच कुठेतरी मांत्रिक-बिंत्रिक असतील ना, तर त्यांच्याकडे जाऊन घाबरला असेल, काही घटना झाली असेल तर म्हणून ते मांत्रिकांकडे वगैरे जाऊन थोडंफार असं काहीतरी केलं त्याच्या बाबतीमध्ये. पण त्याला फरक पडेना. पडेना मग त्यांच्या वडिलांनी ते काय अशिक्षित देखील नव्हते तसे. तर त्यांनी ठरवलं की याच्या मनावर काहीतरी परिणाम झाले. त्याच्यामुळे याला सायकियाट्रिस्टकडे किंवा मानसोपचार तज्ञाकडेच जाऊन याची ट्रीटमेंट सुरू केली पाहिजे. तर मानसोपचार तज्ञाकडे त्याला ते आई-वडील घेऊन गेले. मानसोपचार तज्ञाची जी ट्रीटमेंट होती ती 2-2.5 महिने चालली. परंतु त्याला काही फरक पडत नव्हता. आणि अशामध्ये मग ही गोष्ट त्याच्या आईने मला एक दिवशी फोन करून सांगितली, की "दिलीप असं-असं झालेलं आहे राजच्या बाबतीमध्ये, तर तू त्याच्याशी बोलून घे. नक्की तो काय कसल्या ह्याच्यामध्ये आहे एक ते त्याला विचार म्हणून, तुला तो सांगेल म्हणून." तर मग मी त्याला घरी बोलावून घेतलं. तो स्वतःच्याच गाडीने, टू व्हीलरने माझ्याकडे आला आणि नंतर मी त्याला सगळ्या गोष्टी विचारून घेतल्या, बारीक-सारीक अशा सगळ्या गोष्टी खोदून-खोदून विचारल्या ना, तेव्हा त्याने मला हा घडलेला जो प्रसंग आहे ना, तो त्याने मला असा सांगितला आणि मग तेव्हापासून ना मला असं-असं होतंय म्हणून. मित्रांनो 2-3 महिन्यामध्ये ना जवळ-जवळ 80 किलोच्या आसपास त्याचं वजन होतं. 65 किलो वजन झालं त्याचं. एवढा तो असा सडपातळ झाला. असा धिप्पाड असलेला तो अ, असा 65 किलो म्हणजे एकदम तब्येतीने तो डाउन झाला आणि त्याचे डोळे असे ना बघितले ना, तर असा तो चलबिचल झालाय, स्थिर नाही नजर किंवा जर तुम्ही काही बोलायला लागलात ना, तर तो त्याच्यावरती लक्ष नाही द्यायचा. सारखा खुर्चीतून उठायचा, फिरायचा, परत येऊन खुर्चीत बसायचा आणि जे आपण बोलतो त्याच्यावरती त्याचं लक्ष नसायचं. तर मी देखील त्याला सांगितलं, की आपण दुसऱ्या सायकियाट्रिस्टला जाऊया. त्यांना त्याच्या आई-वडिलांना मी सांगितलं, की जर त्याच्या म्हणजे एका डॉक्टरकडे बरं वाटत नसेल, आपण दुसरीकडे जाऊ. आणि मग मी त्याला घेऊन एका दुसऱ्या डॉक्टरकडे गेलो आणि डॉक्टरांना मी सांगितलं, की असं-असं याच्या बाबतीमध्ये होतंय किंवा हा घाबरलाय, अशी-अशी घटना घडली म्हणून असं म्हणतोय तो. मग डॉक्टरांनी त्याच्यावरती उपचार सुरू केले आणि 15 दिवसाचा कोर्स त्याला दिला. त्या 15 दिवसामध्ये त्याला थोडंफार बरं वाटलं. म्हणजे एक 10, 15, 20% त्याला बरं वाटलं. परंतु ना, रात्र झाली की मात्र तो घरातून बाहेर काढण्याचं नाव नाही. एरवी तो दिवसाचाही बाहेर पडेना. 4 भिंतीमध्ये त्या घरामध्ये त्याने कोंडून घेतलं होतं. त्याला मी कधी-कधी बोलवून घ्यायचो, त्याचं मन वळवण्याचा प्रयत्न करतो, त्याच्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. पण तो माझ्यासमोर थोडासा रिलॅक्स व्हायचा. पण घरी गेल्यानंतर सगळ्या ह्या गोष्टी त्याला आठवायच्या, तिकडे तो मला माणूस दिसला होता. तर पुढचे 1 महिना त्याच्यावरती ट्रीटमेंट सुरू होती आणि 1 महिन्यामध्ये त्याला एक 30-35% फरक पडला. परंतु मग काका म्हणायला लागले, की "याला हवा तसा फरक पडत नाहीये. पुन्हा एखाद्या कोणाकडे तरी मांत्रिकाकडे किंवा आपण जाऊया म्हणून." तर मी म्हटलं, "ठीक आहे, मग बघा तुम्ही तुमच्या परीने काहीतरी प्रयत्न करून." आणि मग एका मांत्रिकाकडे काका त्याला घेऊन गेले आणि त्याने मग त्याला सांगितलं, की त्याला घडलेला प्रकार त्या राजने पूर्णतः त्या मांत्रिकाला त्याने सांगितलं, की असं-असं माझ्या बाबतीमध्ये झालं आणि त्यानंतर माझी ही अशी परिस्थिती झाली. तो स्वतःच्या तोंडाने सांगायचा, परंतु त्याचं मनावरती कंट्रोल नव्हतं, की त्याचं कंट्रोल मनावरचं सुटलं होतं, की त्याच गोष्टी तो पुन्हा-पुन्हा येऊन अडकायचा, की "तू माणूस मला बोलवतोय, पाण्यामध्ये मला ओढून नेणार आहे." असं तो बोलायचा. तर मग त्या मांत्रिकाने काही विधी सांगितले काकांना करायला आणि ते विधी मग काकांनी येऊन केले. आणि मग हळू-हळू त्याच्यामध्ये थोडासा फरक पडत राहिला आणि त्या ज्या गोळ्या होत्या मानसोपचार तज्ञाच्या त्या देखील सुरू ठेवल्या आणि मग पुढच्या 3-4 महिन्यामध्ये तो हळू-हळू कव्हर झाला आणि त्यानंतर मग ह्या सगळ्या गोष्टी त्याने मग पुन्हा एकदा सगळ्या समजून सांगितल्या, की असं-असं आम्ही केलं. रुपेशचा मामा सांगत होता, "तिथे तुम्ही रात्रीचे वगैरे राहू नका." तरी देखील आम्ही रात्री राहिलो. समोर हा अंघोळ करणारा माणूस मला रात्री 12:30च्या दरम्यान दिसला आणि त्याला पाहण्यासाठी म्हणून मी खाली गेलो आणि हा सगळा प्रकार माझ्या बाबतीमध्ये घडला. तर मग आता हा विषय आला मामापर्यंत. मग मामाला सांगितलं राजच्या वडिलांनी, की असं-असं तिथे आल्यानंतर मग माझ्या मुलाच्या बाबतीत हे असं घडलं. तर राजच्या मामाने मग पुढची स्टोरी सांगितली, की असंच एक जोडपं त्या बोट चालवतात ना त्या तलावामध्ये, ते बोट घेऊन आल्या होत्या रायडिंग करत-करत आणि अचानकपणे त्यांची बोट त्या पाण्यामध्ये बुडाली आणि त्याच्यामध्ये जो
म्हणजे नवरा बायको होते, तो ज्या नवऱ्याचा त्याच्यामध्ये बुडून मृत्यू झाला. आणि तेव्हापासून मात्र कातर वेळ सुरू झाली 6:30च्या दरम्यान, पावणे 7च्या दरम्यान, रात्री 2:30-3 वाजेपर्यंत मग हा इथे त्रास होतो. इथे जर तुम्ही राहायला आलात किंवा इथे जर राहण्याचा प्रयत्न केलात, तर मग ह्या माणसाचा त्रास म्हणजे काय होतो, की तो तिथे पाण्यात अंघोळ करताना दिसतो, पाण्यामध्ये उडी मारताना दिसतो किंवा तलावाच्या काठाने फिरताना दिसतो. आणि तिथे दिसल्यानंतर मग त्या माणसावरती त्याचा प्रभाव पडल्यानंतर मग त्या माणसाच्या बाबतीमध्ये विचित्र घटना घडायला लागतात. तर म्हणून मी ह्या पोरांना सांगितलं होतं, की तिथे तुम्ही पार्टी करू नका म्हणून. आणि मग नंतर मग रुपेशच्या मामाने रुपेशला खूप शिव्या घातल्यात, की ह्या कारणासाठी मी सांगितलं होतं. माझ्या घरी पार्टी करू नका असं माझं मत नव्हतं. पण ह्या सगळ्या गोष्टीमुळे मी तुम्हाला सांगितलं, की त्या घरी तुम्ही रात्री राहून पार्टी करू नका म्हणून. आता सगळ्यांना पश्चाताप झाला होता. त्या कंपनीमध्ये राजला एक 6 महिन्याचा ब्रेक दिला गेला आणि 6 महिन्यानंतर तो पुन्हा एकदा जसा होता ना तसा पूर्णतः बरा झाला आणि मग पुन्हा एकदा कामावरती तो जायला लागला. आणि त्यानंतर मात्र त्याने ठरवलं, की पार्टी मात्र कुठे नदीवरती किंवा तलावाच्या काठी किंवा अशा बाहेर ठिकाणी जाऊन पार्टी करायची नाही. मग आई-वडिलांनी देखील त्याला सांगितलं, की "तू कुठे बाहेर जायचं नाही मित्रांसोबत, पार्टीला वगैरे कुठे बाहेर जायचं नाही" म्हणून. आणि मग तो हळू-हळू पूर्णतः बरा झाला होता. आणि मग त्याच्या बाबतीमध्ये घडलेली ही घटना मला माहीत होती, ती आज मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कथा कशी वाटली हे नक्कीच कमेंट करून सांगा. आणि जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल, तर चॅनल सबस्क्राईब करा आणि चॅनल मित्रमंडळींपर्यंत शेअर करा. म्हणजे जे काही भयानक घटना असतील किंवा ज्या भयकथा असतील त्या तुमच्या मित्र-मैत्रिणींना ऐकायला मिळतील. त्यांचं देखील मनोरंजन होईल, तुमचं देखील मनोरंजन होईल. तर आजपर्यंत मी आपल्या सर्वांचे मनापासून रजा घेतो. धन्यवाद मित्रांनो.